आंबा घाटात रस्ता खचला। आंबा घाटातली वाहतूक ही सध्या बंद झालेली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झालाय। घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या प्रमुख आंबा घाटात बिकट परिस्थिती उद्भवलेली आहे। घाटामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळल्यात। रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी असलेल्या भागात रस्ता मोठ्या प्रमाणावर खचलाय। प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रशासनानं घाटातल्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून खचलेल्या भागावर बॅरिकेड्स लावलेले आहेत। प्लास्टिकचं आच्छादन सुद्धा टाकलंय। सध्या केवळ हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे। तर याच आंबा घाटातून खचलेल्या रस्त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। सध्या आपण रत्नागिरी कोल्हापूर या मार्गावरती आहोत। सध्याच्या या पावसाळ्यामध्ये हा आंबा घाट आहे तो त्रासदायक ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण स्थिती बघितली तर या आंबा घाटाच्या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम आहे ते सध्या सुरू आहे आणि या कामातच हा जो रस्ता आहे तो खचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही साईडने दरी असल्यामुळे हा मध्येच रस्ता आहे आणि दरीमध्ये एक भाग आहे तो पूर्णतः खचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या त्याच्यावरती प्लास्टिक कापड टाकण्यात आलेलं आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे पत्र्याचे बॅरिकेड्स सध्या लावण्यात आलेले आहेत। पावसाचा जोर कमी झालेला आहे, मात्र पाऊस जोपर्यंत पूर्णतः थांबत नाही तोपर्यंत या रस्त्याची आहे ती डागडुगी करता येणार नाही। सध्याची वाहतूक आहे या रस्त्यावरनं एकेरी वाहतूक सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। जी अवजड वाहतूक आहे ती राजापूर अणुस्करा घाटातून वळवण्यात आलेली आहे। सध्या अणुस्करा घाटाची सुद्धा परिस्थिती बिकट आहे, कारण त्या रस्त्याला खड्डेच खड्डे आहेत। त्यामुळे कोकणात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानीची वाट आहे ती सध्याची बिकट झालेली आहे। दोन घाटांचा चाकरमानी कोकणामध्ये येण्यासाठी उपयोग करतात। एक पश्चिम आणि कोकण महाराष्ट्राला जोडणारा कुंभारली घाट आणि दुसरा तो आंबा घाट। या आंबा घाटाची सध्या या पावसाळ्यामध्ये बिकट अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।